नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्याकडून महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन मुख्य परीक्षेसाठीची 2022ची प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट म्हणजेच तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. याबद्दलचं प्रसिद्धीपत्रक त्याचबरोबर जी निवड यादीची PDF लिंक आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. ती आपण चेक करू शकता. अधिकृत जी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, डाउनलोड केली जाऊ शकते. प्रोव्हिजनल लिंकची सिलेक्शन लिस्टची जी माहिती आहे त्यामध्ये त्यानुसार पाहू शकता. इथे जे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे अधिकृत, यानुसार महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 याच्यामध्ये तात्पुरते निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आउट सुविधेबाबत माहिती देण्यात आलेली आहे. यानुसार पाहू शकता महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 या परीक्षेची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्या आधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा म्हणजेच ऑप्टिंग आउट विकल्प मागवण्यात येत आहे. यानुसार प्रस्तुत परीक्षेची सदर तात्पुरती निवड यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून उमेदवारांच्या अर्जांमधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे त्याचबरोबर कागदपत्रे पडताळणी अंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये शिफारसीमध्ये बदल होऊ शकतो. त्याचबरोबर उमेदवाराचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो किंवा उमेदवार हा अपात्र ठरू शकतो. म्हणजे हे प्रोव्हिजनल लिस्ट आहे. यानुसार पाहू शकता प्रस्तुत तात्पुरती निवड यादी याच्यामध्ये न्यायाधिकरणामध्ये दाखल न्यायिक प्रकरणामधील न्यायनिर्णयांच्या अधीन राहून जारी करण्यात आलेली आहे. तर यानुसार याच्यामध्ये पाहू शकता 102 पदे होती एकूण, त्याच्यामधलं एक पद जे कमी करण्यात आलेलं आहे त्यानुसार 101 पदे आहेत. या पदासाठी जे दिव्यांग उमेदवार उपलब्ध होऊ न शकल्यामुळे या राखीव संवर्गातील एक पद जे आहे ते रिक्त ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे एकूण 101 पदांची जी निवड यादी आहे तात्पुरती ती जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा म्हणजे ऑप्टिंग आउट विकल्प सादर करण्याकरता आयोगाच्या वेबसाईटवर ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये पोस्ट प्रेफरन्स ऑप्टिंग आउटचा विकल्प देण्यात आलेला आहे. तो 19 मार्च 2024 पासून ते 25 मार्च 2024 पर्यंत अवेलेबल असेल आणि त्यावेळेमध्ये जे उमेदवार ऑप्टिंग आउट करू इच्छितात ते करू शकतात. तो उमेदवारांकडून सदर विकल्प प्राप्त झाल्यानंतर आवश्यक तपासणीनंतर अंतिम गुणवत्ता यादी जी आहे व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच ऑप्टिंग आउट करण्यासाठीची जी विस्तारित माहिती आहे ती पाहू शकता. अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर ऑनलाईन फॅसिलिटीजचं ऑप्शन आहे. याच्यामध्ये तुम्हाला जो पोस्ट प्रेफरन्सचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर पोस्ट प्रेफरन्सवर क्लिक केल्यानंतर ऑप्टिंग आउटसाठीचा ऑप्शन आहे, तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट सिलेक्शन करायचं आहे आणि सिलेक्शन केल्यानंतर हे डिटेल्स टाकून तुम्ही ऑप्टिंग आउटचा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करू शकता. अशा पद्धतीने ही भरतीसाठीचा जो प्रोव्हिजनल जो सिलेक्शन लिस्ट आहे ती जारी करण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता जे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आहे ते डाउनलोड करून तुम्ही चेक करू शकता विस्तारित माहिती. यामध्ये महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशनसाठीचे जी कॅन्डिडेट्स नेम आहे याच्यामध्ये कॅटेगरी आहे आणि रिमार्क्स त्याचबरोबर जे मार्क्स आहेत ह्या मार्क्सची जी टोटल मार्क्सची माहिती देण्यात आलेली आहे सिलेक्शन लिस्टमध्ये. सिलेक्शन लिस्ट जी आहे प्रोव्हिजनल आहे. याच्यामध्ये पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशननंतर चेंजेस होऊन अंतिम निवड यादी आणि जी वेटिंग लिस्ट आहे प्रतीक्षा यादी ती जाहीर केली जाईल. अशा पद्धतीने ही MPSC सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशनची महत्त्वाची अपडेट होती. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.